इथे हे खूप ट्रेंड झालं होतं मागच्या वर्षी. तर हे राशीची आम्ही वस्तू ठेवली इथे. इथे सेफ राहते. त्याचबरोबर आम्ही ते फ्रेम अडकवली आहे. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांची सुंदर फ्रेम आम्हाला भेटली होती. तर ती ही छान आणि ही जागा पण एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळे आम्ही ह्या जागेवरती इथे फ्रेम ठेवली इथे. आणि इथे वरती वॉच आहे जे परफेक्ट ठिकाणी आहे. बरोबर बघतो ना त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर इथे राशीचे मेडल्स ज्याच्यामध्ये तिचा एका ठिकाणी म्हणजे पहिला नंबर आला होता आणि ह्याच्यामध्ये दुसरा नंबर होता. हा स्पोर्ट्स साठीचे तिचे मेडल्स आहेत ते आम्ही इथे अडकवून ठेवलंय. असा आहे आपला हा मस्त सुंदर असा हॉल. तर आता सगळ्या महिलांचा आवडता विषय आहे जिथे महिलांचं मन रमतं ते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या महिलांचं आवडतं किचन. तर चला तुम्हाला मी दाखवते माझ्या किचनची टूर. हे हा आणि हा खूप छान कर्टन आहे ना, हा मला खूप आवडतो. हा असं सरकवते. या माझ्या घरात तुमचं स्वागत आहे. हे आहे माझं सगळ्यात आवडतं असं किचन. तर आता मी सुरुवात करते माझ्या देवाळापासून. या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोटस मंदिर आहे. तर आपल्या देवाऱ्यापासून हा आहे माझा मस्त सुंदर असा देवारा जिथे आपलं सर्व मन आपण प्रसन्न होतं. तर हा आहे आपला सुंदर असा देवारा. आणि एक्झॅक्टली देवाऱ्याच्या एकदम खाली तुम्ही बघू शकता हा आहे माझं छोटासा नन्नासा मुन्नासा फ्रीज ज्याच्यामध्ये माझं सगळं बसतं सामान. आणि हा राशीचा पण आवडता फ्रीज आहे. तर हे आमचं सामान आहे. थोडासा मेसी असेल, प्रसार असेल, पण हा आहे आमचा छोटासा फ्रीज. आता तिथे मी ठेवलेले आहेत आपले जार जे आपण बाहेरूनच पाणी आणतो त्यामुळे बरं पडतं. त्यामुळे मी ही जागा जारसाठी केली स्पेशली. आता इकडे या तुम्हाला दाखवते. तर ही आहे माझी छोटीशी रॅक, भांड्याची रॅक आहे. ही माझी फार आवडते. मी जास्त भांड्या नाही वापरत. मला जेवढा हवा लिमिटेडच भांडे आहेत माझ्याकडे. त्यामुळे मी काही तांबे ठेवलेत, ग्लासेस ठेवलेत, प्लेट्स ठेवलेत, जे आपले पळी चमचा वगैरे असतं त्याचबरोबर इथे प्लेट, छोटे छोटे टोप वगैरे जे मला बिर्याणी वगैरे करायला लागतात मग ते मोठे टोप या साईडला ठेवल्यात. आता इकडे तुम्हाला दाखवते. ही एक मला आवडतं जागा जे मला जसं बनवायचं होतं ते आहे. तर इथे मी ठेवल्या सगळ्या चटणी, साखर, पुन्हा आपली चहापत्ती वगैरे या साईडला आपला मसाला जो असतो जिरं, मोहरी, लसूण, हळद, मीठ वगैरे इथे ठेवलं. आणि हे छोटस चमचांसाठी मी करून घेतलंय. या बाजूला मी तेलाची बॉटल ठेवली आहे. आणि एक मिनिट दाखवते. खालच्या बाजूला मी ठेवलेला आहे कांदा, लसूण, बटाटा वगैरे या साईडला साखर आहे एक्स्ट्रा आपल्याकडे स्टॉक असतो त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत ह्या बाजूला मी. त्याचबरोबर ह्या साईडला मी ठेवलेले आहेत राशीचे टिफिन बॉक्स, माझे जे रेग्युलर यूज होतात ते टिफिन बॉक्स आहेत. त्याचबरोबर कुकर वगैरे आणि ह्याच्यामध्ये पीठ आहे थोडस स्नॅक्सचे खाण्यासाठी वगैरे. आणि या साईडला आहे माझं छान अशी छोटीशी शेगडी, 3 तासाची शेगडी आहे. तुम्हाला दाखवते जवळ बघा. छान अशी माझी कलरफुल अशी शेगडी आहे ज्याच्यावरती मी रोज छान स्वयंपाक बनवते. आणि हा माझा आवडता हंडा आहे. हा माझा आवडता. ह्याचा आकार बघू शकता किती छान असा गोल आहे, पृथ्वी वेगळाच आहे त्यामुळे मला खूप आवडतो. आणि ह्याच्यामध्ये आपलं लाईटर, गाळणी, तेलाची गाळणी आहे, पुन्हा बिटर आहे आणि चाकू वगैरे हे सर्व इथे ठेवलंय. हे बेसिन आहे. या साईडला मी आपले साबण वगैरे काही डिटर्जंट वगैरे काय असतं त्या गोष्टी या बाजूला कोपऱ्यातच लावून ठेवते. आणि या साईडला आहे आपलं पाणी ठेवण्याचे ते 2-3 जार आहेत आणि एक मिक्सर आहे. तर अशा पद्धतीने हे आहे माझं छोटस किचन. हे आहे माझं छोटस किचन ज्याच्यामध्ये मी खूप समाधानी असते आणि आनंदी असते. तर आता आपण छान अशी किचनची टूर आपली झालेली आहे.